नमस्कार, माझे नाव मीरा विजय डोईफोडे. शिया हायस्कूल ज्युनियर कॉलेज शिये या शाळेमध्ये धुमाळे मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टाकाऊपासून टिकाऊ व शोभिवंत वस्तू बनवलेल्या आहेत. हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. हा मायक्रॉनच्या धाग्यापासून बनवलेला आरसा. यामध्ये आकर्षक दिसण्यासाठी मी याच्यामध्ये मोती लावलेले आहेत व मध्ये आरसा लावलेला आहे. हा आपण भिंतीवरती लावू शकतो. भिंतीवरती हा मायक्रॉनच्या धाग्यापासून बनवलेला आरसा लावल्यावर भिंतीची शोभा वाढते. नमस्कार, मी निकिता बसवराज बेनाडे. ही फुलदाणी मी बनवली आहे सुंदर दिसण्यासाठी. ही फुलदाणी मायक्रॉनच्या दोऱ्याने मी बनवली आहे. ही अजून आकर्षक दिसण्यासाठी मी मण्याचा सुद्धा वापर केला आहे. ही सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी त्याच्यात फुले सुद्धा घातली आहेत. नमस्कार, माझे नाव आर्या किरण पाटील. मी हा कोलाज काम केले आहे. घरातील उपयुक्त कागदांचा वापर करून हे कोलाज काम केले आहे. नमस्कार, माझे नाव सम्राट अरुण. मी हा टाकाऊ कागदापासून आकाश कंदील बनवला आहे व हा आकर्षक दिसण्यासाठी रंगीत कागदाचा वापर व रंगीत फुलांचा वापर केला आहे. नमस्कार, माझे नाव तेजस्वी सुतार. मी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केली आहे. त्यासाठी मी झाडूच्या पाईपचा वापर केला आहे. तर त्यात वायरलेस स्किट चार्जिंग करण्यासाठी एक स्पीड वापरली, पुढे बॅटरी वापरली. नमस्कार, माझे नाव कायराज कराळे. मी आईस्क्रीमच्या काड्यापासून टाकाऊपासून टिकाऊ काम केलेले आहे. हे शोभिवंत वस्तू आहे. नमस्कार, माझे नाव श्रीमती विकास चौगले. माझ्याकडे उपयोगी नसलेले काही कागद होते, त्यापासून मी ही फोटो फ्रेम तयार केली आहे. यामध्ये मी माझ्या शाळेचे नाव लिहिले आहे. तुम्ही तिथे तुमचा स्वतःचा फोटो सुद्धा लावू शकता. नमस्कार, माझे नाव तन्वी दीपक कदम. मी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू केलेली आहे. त्यामध्ये पुट्ट्याचा वापर केला आहे आणि फुले चिकटवली आहेत. नमस्कार, माझे नाव जानवी जाधव. आमच्या घरी काम सुरू होते तेव्हा मी लाकडी पट्ट्यापासून हा पार्ट तयार केला. त्याच्यावरचे जे अँगल आहे ते आपल्या कपड्यांच्या अँगलपासून मी हे अँगल तयार केले आहे. त्याच्यावरील जो पाळणा आहे तो मी एका मी पाटापासून तयार केला.